हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, आपल्याकडे असं कोणी आहे ज्याला काही प्रॉब्लेम नाही म्हणून? असलं ते सांगा मला कॉमेंटवर. असं काही कोणी नाही. काही ना काहीतरी समस्या प्रत्येकाला असते. ते ह्या समस्या आल्या वेळा, समस्या म्हणा, चॅलेंज म्हणा, समस्या म्हणजे एकदम मोठा असं म्हणत नाही, पण आयुष्यात कधी ना काहीतरी प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आपल्याला येत असतात. मग असे प्रॉब्लेम्स आले वेळा आपण त्यातनं कसं बाहेर पडावं किंवा हाऊ टू हँडल द प्रॉब्लेम्स. रडत बसायचं, प्रत्येकावर राग करत बसायचं नाही, बिलकुल असं करायचं नाही. मग आपल्याला स्वतःला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. सर्वात पहिला काय करा, वॉकिंगला जावा. शांतपणे. वॉकिंग खूप चांगली गोष्ट आहे बरं का. मस्तपैकी शांतपणे वॉक करा. वॉक केल्यामुळे काय होते माहिती का, प्रत्येक प्लेसची एनर्जी असते, प्रत्येक वस्तूची एनर्जी असते. तुम्हाला असं वाटते का हो, कधी कुठल्या ठिकाणी गेलं की एकदम एनर्जेटिक वाटते, फ्रेश वाटते, आणि कुठे तर गेलं की नको, काहीतरी असं लो फील होते? हो, असते. ह्याला एनर्जी ऑफ द प्लेस म्हणतात. काही लोकांना हे कळते, त्यांना पाय ठेवला की जाणवते. खूप पूर्वी मी मिरजेत असतानाची गोष्ट सांगते. माझ्याकडे, मी मॉडरेटर होते हायर इंग्लिशची, तेव्हा माझ्याकडे माझी एक एक्झामिनर पेपर द्यायला आली होती. जवळकर आडनाव त्यांचं. मार्टिन्सला त्या शिकवत होत्या मॅडम. त्याने माझे घरात पाय ठेवला की म्हणाल्या, दिस इज ए व्हेरी होली प्लेस, व्हेरी होली प्लेस म्हणाल्या. मला कुठे गेलं का नाही मॅडम, पाय ठेवला की जाणवते ती जागा कशी आहे म्हणून. हे त्यांचे शब्द आहेत. मी त्यांना विचारलं, अहो मॅडम, कसं जाणवते तुम्हाला हे? नो डाऊट आमचं घर आहे ती एरिया, पूर्वी तिथे एक मोठे संत राहायचे, असू शकेल, त्यामुळे ते वेव्स त्या एरियात भरलेले असतील. मी म्हटलं, तुम्हाला कसं जाणवते? त्या म्हणाल्या, कसं म्हणून मी सांगू शकत नाही तुम्हाला, पण मला कुठल्याही जागेत पाय ठेवला की ती जागा कशी आहे हे जाणवते. आणि तुमची ही जागा का नाही, व्हेरी सेक्रेड प्लेस म्हणाल्या, खूप पवित्र अशी जागा आहे. म्हणजे मला काय म्हणायचं, प्रत्येक जागेचं असं काही वेगवेगळं वैशिष्ट्य असते. त्यामुळे तुम्ही वॉकिंगला जावा. तुम्ही नुसतं तिथे बसून राहिलात का नाही, तुम्ही आणि प्रॉब्लेम मध्येच गुंतत राहणार. तुम्ही जरा अप अँड डाऊन केलात की तुम्ही जरा मनानं पण रिलॅक्स होता, आणि ती प्लेस एनर्जी म्हणतो आपण, ती प्लेस एनर्जी तुम्हाला मिळेल. सेकंड अगदी सोपं, ब्रीदिंग एक्सरसाइज करा. सपोज तुम्ही गार्डन मध्ये जाऊन बसलात, ब्रीदिंग एक्सरसाइज सोपा आहे. इनहेल आणि एक्सेल पाहिजे ते तुम्ही मोजू शकता. इनहेल आणि एक्सेल करताना मोजू शकता, म्हणजे तुम्ही शांत होता. इवन हे तुम्हाला जमत नाही ते 1 to 100 म्हणा, आणि 100 म्हटल्यावर मग उलट म्हणत जावा, 100, 99, 98, 97 असं मागे उलट येत जावा. बघा,
इवन वॉकिंग करताना पण आपण पुढे चालत जातो तसंच उलटं पण वॉकिंग करायचं. करून बघा. पण कुठे जागा बिगा व्यवस्थित आहे, खड्डे बिड्डे असलेले तिथे असलं काही प्रयोग करायला जाऊ नका. हा, अगदी सेफ आहे तिथे हा प्रयोग करा. आणि तुम्ही खूप अगदी तुम्हाला वाटते चॅलेंजेस हे सगळं मी खूप अडकलोय हे, अशा वेळी टेक ए ब्रेक. थांबा 1-2 दिवस, पण क्विट करू नका, सोडू नका. 1-2 दिवसाची सुट्टी घ्या, चालेल. काहीतरी रिक्रिएशन करा, तुमचे आवडीचं काम करा, तुम्ही रिचार्ज व्हाल. सिनेमाची आवड असली तर एकात जाऊन सिनेमा बघून या, नो प्रॉब्लेम. असं केलात का नाही तुम्ही परत रिचार्ज होता. पण सोडून द्यायचं नाही, कधीच सोडून द्यायचं नाहीये. 1-2 दिवस वेगळा काहीतरी करा, तिसऱ्या दिवशी परत येऊन हे करा. तुमच्या समस्या सॉल्व्ह व्हायला लागतात. आणि अनोळखी माणसाला मदत करा. अनोळखी माणसाला मदत करायचं म्हणजे काय, तुमचंही मनात राहत नाही मी ह्याला मदत केली, त्यालाही मनात राहत नाही ह्यानं मला मदत केली. आणि आपले ते एक म्हण आहे बघा, आपण मदत करताना उजव्या हाताला केलेली मदत डाव्या हाताला सुद्धा कळू नये. म्हणजे बिलकुल मदत केलेली कोणालाही सांगायचं नाही. पण आपल्याकडे वेगळे प्रकार होतात. दवाखान्यात जाऊन आपण फळं वाटप करतो आणि काय करतो, आधी त्याचा फोटो काढतो आणि पेपरला देतो. त्यामुळे हे काही प्रसिद्धीची गरज नाहीये. लोकाला सोडा, आपले दुसऱ्या हाताला तर कळलं नाही तरी चालते. असं अनोळखी माणसांना मदत करा. आणि तुम्ही तुमच्याशी बोला, सेल्फ टॉक. आणि हा सेल्फ टॉक कसा असायला पाहिजे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे. पेसिमिस्टिक नेगेटिव्ह सेल्फ टॉक नाही. मी हेतनं पार होऊ शकतो, मी हेतनं बाहेर येऊ शकतो. पूर्वी घडलेल्या घटना असतील आठवण करा, किती मोठे चॅलेंजेस आले होते, त्यातनं तुम्ही कसं बाहेर पडलात. आणि अशा वेळी आणि तुम्ही काही बाहेर पडणं शक्य झालं नाही, ते ग्रीनरी आहे तिथे जावा, जंगलात जावा, गार्डन जिथे अगदी ग्रीन आहे, कम्प्लीट ग्रीनरीचे तिथे जावा. आणि तुम्हाला देवान दिलेले पॉझिटिव्ह गोष्टींची लिस्ट करा. देवानं आपल्याला काय काय दिले आणि आपण हे सगळं करताना पुढे जात राहायचं, कुठेही थांबायचं नाही. आणि हे सगळं तुम्हाला किती प्रॉब्लेम असले तरी अशी कितीतरी कामं असतात ती आपल्याला करायलाच पाहिजे. ती काही थांबवून ठेवून चालत नाही. अशा वेळी प्रायोरिटी कशाला द्यायची हे ठरवा. प्रायोरिटी प्रमाणे काम करत जावा. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलंय, डोरबेल वाजतीये, फोन वाजतो, मुलगा हाक मारतो, गॅसवर दूध ठेवलेलं आहे, एट ए टाइम 4 प्रॉब्लेम आले की पहिलं कुठलं करायचं, पहिलं गॅस बंद करायचं का, म्हणजे त्यातनं नाही ते काही अनाहुत घडू शकते. दुसरं, मुलाला जाऊन विचारायचं काय हवे. नंतर दारावरचं बेल कोण आले काय तर हे करायचं. नंतर फोन घ्यायचा, बघायचं कोणाचा फोन आहे काय आणि कॉल बॅक करायचं. असं आपण कशाला प्रायोरिटी द्यायचं, कुठलं महत्वाचं आहे हे ठरवायचं आणि त्याचे प्रमाणे जायचं. आणि हे सगळं चालू असलं तरी
रात्रीच्या वेळी शांत झोपायचं. हे बघा, झोप एक खूप मोठं औषध आहे, खूप मोठं औषध आहे. त्यामुळे शांत झोपायचं. झोपेतनं कितीतरी गोष्टीतनं आपण बाहेर पडतो, आपलं हेल्थ चांगलं राहते. त्यामुळे अगदी झोप टाळायची नाही. काही प्रॉब्लेम असू देत, काही असू देत, रात्रीचे वेळी झोप ही पाहिजेच. आणि रोजची डायरी लिखाण करायचं सोडायचं नाही. ते तुम्हाला काय वाटते त्या सगळ्या गोष्टी लिहा, आणि त्या काही लिहिलेल्या तशात ठेवायला पाहिजे असंही नाही. कित्येक वेळा एकदा तुमचं मनानं तुम्ही काय सगळं ते लिहून टाकलात, तुम्हाला हे नंतर नको वाटलं फाडून टाका, लगेच हे कोणी बघायला नको वाटलं फाडून टाका, पण एकदा लिहून टाका. लिहून टाकलात की मनानं तुम्ही खूप मोकळे होता. त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येऊ देत, तुम्ही तो प्रॉब्लेम अशा तऱ्हेनं सॉल्व करू शकता. ह्यातनं तुम्हालाही काही त्रास होणार नाही आणि इझिली तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. ह्याच्याशिवाय तुम्हाला आणि काही माहीत असलं की तर पण मला कॉमेंटमध्ये कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.